करवीर तालुक्यातील बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्स दरोडा प्रकरणी फरार असलेला मुख्य सूत्रधाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतलंय। अंकित उर्फ छोटू श्रीनिवास शर्मा असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून जवळपास 16,25,390 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। करवीर तालुक्यातील बालिंगा इथं रमेश माळी याचं कात्यायनी ज्वेलर्स नावाचं सराफी दुकान आहे। 6 जून 2023 रोजी अज्ञातांनी रमेश माळी आणि त्याचा मेहुणा जितेंद्र माळी याच्यावर बेछूट गोळीबार करत दुकानातील सोन्या चांदीचे दागिने लुटले होते। या प्रकरणी माळी यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी समांतर तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 10 जून 2023 रोजी 2 आरोपींना अटक केलं होतं। यावेळी या आरोपींनी हा गुन्हा परप्रांतीय आरोपींच्या मदतीने केल्याची कबुली दिली होती। मात्र या दरोड्यातील मुख्य सूत्रधार अंकित शर्मा हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदोर इथं सापळा रचून मुख्य आरोपी अंकित उर्फ छोटू श्रीनिवास शर्मा याला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून एक ह्युंदाई कार, 4 अँड्रॉइड मोबाईल, एक वायफाय डोंगल, एक कीपॅड मोबाईल, 2 वोडाफोन सिम कार्ड आणि 150 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, 2 पिस्टल, 7 जिवंत काडतुसं असा सुमारे 16,25,390 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, संजय कुंभार, अमित मर्दाने, विनोद कांबळे, विलास किरोळकर, राजेंद्र वरंडेकर, सागर चौगले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून केली।